अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून दिल्लीत UPSCची तयारी करणाऱ्या अकोल्यातील गंगानगर भागात राहणाऱ्या अंजली गोपनारायण या विद्यार्थिनीनं गळफास घेऊन दिल्लीमध्ये आत्महत्या केली। तिच्या आत्महत्येनंतर दिल्लीमध्ये UPSCची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना काय नेमका त्रास होतो या संपूर्ण विषयावर तिने प्रकाश टाकलेला आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी अंजलीचं कुटुंब आहे। काका, काय नेमकी त्या दिवशी घटना होती? काय अंजली तुम्हाला शेवटचं बोलून गेली? काय नेमका त्रास तिला होता? ते 2 वर्षापासून दिल्लीला होती, प्रिपरेशन चालू होतं तिचं। आधी ते करोल बागमध्ये राहत होती, त्याच्यानंतर मग दुसऱ्या वर्षी ओल्ड राजेंद्र नगरमध्ये राहत होती। तिथं एक्झाम होती, प्रिलिम्स होती। त्याच्या आधी ते ओनर आणि ब्रोकर यांनी रूमच्यासाठी तगादा लावला होता, भाडं वाढवा म्हणून। तर तिने म्हटलं माझी एक्झाम झाल्यानंतर मी पाहतो म्हणे, चेंज करतो म्हणे। तेव्हा तिथं 25-30 मुली राहतात त्या अपार्टमेंटमध्ये। प्रत्येक फ्लोअरला 3-3 रूम आहेत स्पेशल, आणि ग्राउंड फ्लोअरला मुली राहतात। तर ते 3-4 मुलींनी मिळून आपण चेंज करणार आहोत म्हणून सांगितलं होतं। पाहत होती ते तिचा प्रेशर आला अभ्यासाचा, रोजचे प्रॉब्लेम, क्लास करणं, अभ्यास करणं। त्याच्यात हे ओनर लोक असं 11 महिन्याचं लिहून घेतल्यानंतरही ते 6 महिन्यातच खाली करा, कारण त्यांना बिझनेस झालेला आहे त्यांचा। नवीन कॅन्डिडेट आले की त्यांच्याकडून मग ॲडव्हान्स घेणं, रूमचं भाडं घेणं, रूमच्या सोबत ते इलेक्ट्रिक बिल पण वेगळं, चार्जेस, पाण्याचे चार्जेस वेगळे, रूमचं वेगळं, सर्व वेगवेगळे चार्जेस राहतात तिथं। या मुलांना कोणी ऐकून घेणारं नाही आहे, फक्त त्यांचा बिझनेस झालेला आहे। मुलांना काय प्रेशर नाही पाहिजे, अभ्यास करावा लागते UPSCचा, इतके मेहनत करतात, रात्रंदिवस। माझ्या मुलीनं खूप मेहनत केली, तिचं पहिल्या अटेम्प्टमध्येच सक्सेस व्हायचं होतं, परंतु असा प्रॉब्लेम येते, लोकही तिथं त्रासदायक आहेत। मुलीचं खूप वाईट केलं माझ्या मुलीनं। अशा याच्यानंतर कोणत्या मुलांना असा त्रास व्हावा नाही, याच्यावर गव्हर्नमेंटनं काहीतरी तोडगा काढायला पाहिजे। माझी मुलगी गेली अंजली, आता हिच्यानंतर हिचे अंजलीसारख्या मुलं यांनी या टोकाला जाऊ नये, हेच माझी इच्छा आहे। आपल्यासोबत अंजलीची आई आहे। रोज तुमच्याशी बोलायची, रोज तुमच्याशी संपर्क तिचा असायचा। काय नेमकं तो दिवस की त्या दिवशी तुमचं तिचं बोलणं झालं नाही आणि ही अघटित घटना घडली? त्या दिवशी माझ्या भावाचा वाढदिवस होता आणि ती गोव्यावरून आली आंटीकडून। ती ह्याच प्रॉब्लेममुळे ती डिप्रेशनमध्ये होती। तर म्हणे मम्मी मी थोडंसं चेंज म्हणून जाते आंटीकडे। तर म्हटलं जा बाळा, एक्झाम झाली म्हणे माझी, रिझल्ट आला, त्या ओनरचाही त्रास चालू आहे, थोडंसं टेन्शनमध्येच आहे म्हणे मी। म्हटलं जा। गोव्याला गेली, तिथे 15 दिवस खूप फ्रेश होती। 15 तारखेला तिचा कॉल आला, मम्मी ओनरनी सांगितलं भाडं वाढवायचं, मला रूम शिफ्ट करायची, आणि खूप रडली ती त्या दिवशी। एक एक प्रॉब्लेम संपला की दुसरा आहे, दुसरा संपला की तिसरा आहे। मम्मी अभ्यास कधी करावं, कधी कधी स्वप्न पूर्ण होईल माझं, तिला खूप समजावलं मी। नंतर झाली, रिलॅक्स झाली। 20 तारखेला ती गोव्यावरून दिल्लीला आली। दिल्लीला आल्यानंतर परत मग तेच सगळं फेस करावं लागलं तिला, त्याच गोष्टी, तेच प्रॉब्लेम, तेच सगळं। मग 20 तारखेला मला कॉल केला, थोडंसंच बोलली, आणि 21ला तिचा कॉलच नाही आला। मला वाटलं ती ट्युशनला असेल। ती डेली कॉल करायची, डेली रोज प्रॉब्लेम सांगायची, तिच्या सगळ्या गोष्टी शेअर करायची, मम्मी हे असं, मम्मी ते तसं। 1-2 मुली खूप डिप्रेशनमध्ये होत्या, त्यांना काढलं मम्मी मी बाहेर, किती टेन्शन घेतात, किती टेन्शन असते। पण ती असं काही करेल हे स्वप्नातही विचार नाही आला आमचा। तिला नेमकं काय झालं त्या दिवशी काय नाही, ती रूम शिफ्ट करणार होती, त्याच टेन्शनमध्ये होती ती। तिच्या एक्झामच्या आधीच ओनरनी सांगितलं रूम शिफ्ट करा। ते अभ्यासाचं टेन्शन प्लस ते रूमचं टेन्शन, सगळं जम्बलिंग झाली तिच्या डोक्यामध्ये। काय तिने असं एवढी टोकाची भूमिका का घेतली, हे सगळे प्रश्नच ठेवून गेली ती। काय नेमकं मागणी तुम्ही या संपूर्ण विषयावर करता सरकार दरबारी? महाराष्ट्रातले अनेक मुलं दिल्लीला अधिकारी बनण्याचं स्वप्न घेऊन जात असतात। एक माझी अंजली गेली,
आता दुसऱ्याची अंजली जाऊ नये, फक्त हेच प्रयत्न करा. गव्हर्नमेंटला रिक्वेस्ट आहे की तिथली जी सिस्टीम आहे ती टोटली कम्प्लिटली चेंज करा. मुलांना आधीच खूप टेन्शन राहते, अभ्यासाचं टेन्शन राहते, त्यांना सगळ्या गोष्टींचं टेन्शन राहते. आणि माझ्या मुलीसारखे लेकरं तर हाही विचार करतात की पॅरेंट्सला, आपल्या मम्मी पप्पाला, आपल्या भावालाही पैसे द्यावं लागतात, आपल्यालाही पैसे द्यावं लागतात, प्लस त्यांचेही आजार आहेत, त्यांचाही खर्च आहे. सगळ्या गोष्टींचा विचार करणारेही असतात त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये काही अशाही असतात की उधळपट्टी करणाऱ्या, फक्त मौज करायला येणाऱ्या दिल्लीत. तेही म्हणायची, मम्मी कशा पोरी आहेत, आईबाबाचे पैसे इथे येऊन उडवतात, नाईट क्लबमध्ये जातात. हेही सांगायची मला, कशा पोरी आहेत, त्यांना कसं काही वाटत नाही की आपले आईवडील किती कष्ट करून पैसे कमावतात, आपण कसा इकडे व्यर्थ हे करावं. सगळे विचार शेअर करायची ती, सगळ्या गोष्टी. सगळं तिचं मॅनेजमेंट एवढं चांगलं होतं. तिने पूर्ण लाईफचं लिहून ठेवलेलं आहे सगळं. मी असं करेल, मी तसं करेल, माझी पहिली पोस्टिंग इथं होईल. तिने इथपर्यंत मला सांगितलं की मम्मी माझ्यासाठी कॉटनच्या साड्या घे, मम्मी मला ट्रेनिंगमध्ये त्या साड्या लागतील, मला ब्लाऊज शिवून ठेव. सगळं केलं. मम्मी पप्पा रिटायर व्हायच्या आधी सगळं सेटल झालं पाहिजे आपलं. माझं लग्न, माझी नोकरी, माझ्या भावाचं सगळं प्रिपरेशन, सगळं वेल सेटल झालं पाहिजे आपण. पप्पा रिटायर झाल्यानंतर कुठलाच पप्पाच्या मागे ताण नसला पाहिजे. सगळं खूप विचारी होती माझी मुलगी, खूप विचारी. कधी माझ्या भावाचं लग्न होतं, त्या लग्नातही आली नाही ती. मम्मी काय करू म्हणे, हळद मेहंदी याच्यामध्ये माझे 3 दिवस जातील, 3 दिवसात किती अभ्यास जाते माझा. ती कुठल्याच फंक्शनला नव्हती राहत, कुठल्याच प्रोग्रामला घरच्या नव्हती राहत, कधीच नाही. हे असं एवढी टोकाची भूमिका घेईल हे स्वप्नातही विचार नाही येत आमचा. ती सगळ्यांना समजावून सांगायची की नाही, हेच थोडी सगळं काही आहे. आयुष्य संपवणं म्हणजे प्रॉब्लेम संपवणं असं थोडी आहे. असं तिचा फोटो पाहायचा होता पेपरला, पण एक IAS सिलेक्शन झाल्यानंतर पाहायचा होता. असा फोटो येईल तिचा पेपरला, हे असं आम्ही विचारही करू शकत नाही. सगळे स्वप्न, सगळे प्रश्नच ठेवून गेली ती. कधी न सुटणारे. निश्चित जर पाहिलं तर लाल दिव्याच्या गाडीतून अधिकारी बनवून घरी येणाऱ्या अंजली निळ्या दिव्यातून घरी येईल हे कधीही कुटुंबाला वाटलं नव्हतं. त्या दिल्लीतील तिच्यासोबत झालेल्या संपूर्ण या प्रकाराबद्दल शासनानं काहीतरी कठोर पावलं उचलली पाहिजे अशी मागणी जी आहे ती पालकांकडून केली जात आहे. कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह विवेक गावंडे, TVN मराठी, अकोला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.